हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? नवीन बॅचच्या व्हिडिओबद्दल भरपूर जणांची कॉलिंग चालू होती. तर नवीन D3 ऑफलाईन बॅच जी आहे ती आपली चालू होतीये 6 जुलैला. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. भरपूर जणांनी ऑफिशियल नंबरवरती कॉल केला असेल. आता सगळ्यांना एकच उत्तर भेटलं असेल की आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर जेही पालक लोक, जेही स्टुडंट हा व्हिडिओ बघताय, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. हवं तर थोडं 1.5च्या स्पीडने बघा, जेणेकरून व्हिडिओ लवकर कव्हर होईल. पण बॅच कधी चालू होतीये, बेसिकची बॅच कधी चालू होतीये, ऍक्च्युअल बॅच, त्यानंतर बाकी सगळेच डिटेल्स तुम्हाला बॅच मध्ये काय काय असतं, किती दिवस असतं, ऍडमिशन प्रोसेस, फी स्ट्रक्चर, बॅच झाल्यानंतर काय असतं, प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं याच्यामध्ये सांगितलं जाईल. त्यामुळे व्हिडिओ एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये बघा. विशेषतः पालक लोक जर हा व्हिडिओ बघत असतील तर पूर्ण एंड पर्यंत बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फोनवरती बाकीची गोष्ट विचारण्याची काम नाही पडणार. 90% डाऊट्स इथंच क्लिअर होतील. ठीक आहे. या अगोदर आपली D2 ऑफलाईन बॅच चालू झाली होती, त्याच्याबद्दल खूप जण इन्क्वायरी करत होते, पण ती बॅच फुल झालेली आहे. त्याच्यामुळे तडकाफडकी आपल्याला D3 ऑफलाईन चालू करावं लागते. ठीक आहे. तर D2 ऑफलाईन ऑलरेडी फुल आहे. ही पुढच्या बॅच बद्दल डिटेल्स आहेत. बॅच चालू होती आपली 6 जुलैला. 6 जुलैला. त्याच्यामध्ये जर कोणी लेट हा व्हिडिओ बघत असेल तर मग त्याच्यामध्ये एवढीच रिस्क आहे की जर ऍडमिशन फुल झाले त्याच्या आधी, तर मग हा व्हिडिओ बघून काही उपयोग नाही. ठीक आहे. हे मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो. काही जण सिरियस घेता, काही जण नाही घेत, आणि मग त्यानंतर बॅच फुल झाल्यावर ते परत इन्क्वायरी करत होते. तर तसं नको व्हायला. ती मागची बॅच फुल आहे. ऍडमिशन स्टार्ट कधी होत आहे, आता बघा याच्यात 2-3 डेट्स तुम्हाला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. या बॅचचे ऍडमिशन कधी स्टार्ट होत आहे, कारण जनरली आम्ही 1 महिना अगोदर ऍडमिशन स्टार्ट करतो. तर आता बॅच आहे 6 जुलैला, तर आपण 8 जून पासून महिनाभर अगोदर ऍडमिशन स्टार्ट करतोय. सर हे ऍडमिशन कधीपर्यंत चालतात? 8, 9, 10 जून, जसे जसे ऍडमिशन होतील तसे आपण कंटिन्यू करतो. आणि ज्या दिवशी ऍडमिशन फुल झाले त्या दिवशी मग या व्हिडिओला काही अर्थ नाही, आणि मग ती ऍडमिशन प्रोसेस एंड होऊन जाईल. पण असं नाहीये की आपण 5 दिवस ऍडमिशन चालू ठेवतो किंवा 50 दिवस चालू ठेवतो. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे. जसे जसे स्टुडंट्स येतील, जसे जसे ऍडमिशन कम्प्लीट होतील त्या हिशोबाने चालतं. ठीक आहे. त्यानंतर ही एक डेट महत्वाची की ऍडमिशन 8 जूनला चालू होतंय, 8 जून. ठीक आहे. त्यानंतर बेसिक फाउंडेशन बॅच काय असतं सर? तर प्रत्येक ऑफलाईन बॅचच्या अगोदर आणि ऑनलाईन बॅचच्या अगोदर आपण एक 15 डेज तरी तुम्हाला बेसिक मॅथ्स आणि इंग्लिशचं सांगून देतो. कारण एकदम बॅच स्टार्ट झाली की या सगळ्या क्राऊडमध्ये काही मुलं अशी असतात की ज्यांचा 10वी नंतर खूप ब्रेक असतो. काही मुली अशा असतात की ज्यांचं मे बी काही कारणामुळे, मॅरेजमुळे वगैरे ब्रेक पडलेला असतो. आणि त्यामुळे त्यांना मॅथ्स इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम येतो, कारण अभ्यासाचा टचच नसतो खूप दिवसापासून. तर तो टच परत येण्यासाठी 15 दिवस बेसिक चालतं. त्याच्यामध्ये मॅथ्सचं जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. या गोष्टी नंतरही शिकवल्या जातात, पण त्यावेळेस सगळ्यांसमोर विचारायला मुलं कधी कधी शाय फील करतात. म्हणून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेसमध्ये 15 दिवसांचं बेसिक पहिले आधी शिकवतो तुम्हाला. ज्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधले आपले सगळे स्टुडंट असतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधलं, ज्याच्यामुळे काय होतं, त्यांना थोडंसं शाय फील होत नाही, ते थोडंसं लाजत नाही, आणि मग त्यांचं बेसिक क्लिअर होऊन जातं. सो ही जी बेसिक आहे यासाठी काही वेगळी फीस भरायची गरज नाही, यालाच अटॅच असते. तर हे 6 जुलैला बेसिक चालू होऊन जाईल. 2 आठवडे 15 दिवस हे सगळं बेसिक चालेल. त्याच्यानंतर जे आपली रेग्युलर बॅच आहे ती 20 जुलैला स्टार्ट होईल. ठीक आहे. म्हणजे सर हे त्याच्यामध्ये कव्हर नाही होणार का? तर हे पण तेवढंच कामाचं आहे. त्यांनी तुमचं अजून पक्क होतं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि थोडं प्रिपरेशन अजून स्ट्रॉंग होतं तुमचं. ठीक आहे. फक्त बेसिक बॅचमध्ये जे टीचर्स आहेत, त्याच्यामध्ये इसाक सर आणि राहुल सर तुमचं बेसिक शिकवतील. आणि जेव्हा ऍक्च्युअल बॅच चालू होती 20 जुलैला, कोर सिलेबस, तिथे मात्र मी मॅथ्स शिकवल, यस सर लॉजिक शिकवतील, फात्या मॅडम इंग्लिश शिकवतील. ठीक आहे. आणि राहुल सर पण राहतील. मॅथ्सचे टोटल 18 टॉपिक्स आहेत. 18 त्यातले 16 टॉपिक्स मी शिकवतो, 2 टॉपिक राहुल सर शिकवतो. ठीक आहे. तर तुम्हाला 3 डेट्स लक्षात ठेवायच्या आहे. एक, ऍडमिशन स्टार्ट कधी होतंय, तर 8 जूनला. जसं जसं ऍडमिशन स्टार्ट होतंय, जसजशी बॅच फुल होती तसं ऍडमिशन संपून जाईल. ते कधी संपल सांगता येत नाही. 8 जूनचा स्टार्ट झाल्यानंतर 10 जूनलाही संपल, 15लाही संपल, 20लाही संपल, 30 जूनलाही संपल, त्याचा काही भरोसा नाही. ठीक आहे. त्यानंतर बेसिकची जी बॅच चालू होती तुमची ही 6 जुलैला आहे. मला तरी वाटतं की सगळ्यांनी 6 जुलैचं लेक्चर करा. बेसिकमध्ये नेमकं किती बेसिक घेतात तेवढं एकदा बघून घ्या. जर तुम्हाला असं वाटलं मला हे सगळं येतंय, तर मग तुम्ही इथून कंटिन्यू केलं 20 जुलैपासून तरी चालेल. पण ते तुमच्या फायद्याचंच राहील. खूप महत्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये, पण बारीक इझी असतात. ठीक आहे. आता बाकीच्या गोष्टी बघून घेऊ आपण. प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ कामाचा असेल, कारण ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर हे ऍप्टिट्यूडचं आपण जे प्रिपरेशन करून घेतो या पूर्ण 5-6 महिन्यामध्ये, एंटायर कोर्समध्ये, हे फाउंडेशनचं प्रिपरेशन तुमचं वाया जात नाही. याला तुम्ही ऍज अ फाउंडेशन पकडा. नंतर तुम्हाला कुठेही जम्प करायची असली तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, ऍडिशनल थोडंफार अजून करून. याच्या अंडर बँकिंगच्या सगळ्या एक्झाम्स, इन्शुरन्सच्या सगळ्या एक्झाम्स पूर्ण कव्हर होऊन जातं. ऍग्रिकल्चरचं प्री आणि मेन्स असे 2 प्रकार असतात. तर प्रीचा कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश हे तिन्ही सब्जेक्ट पूर्ण कव्हर होता. मेन्सचं याच्यामध्ये काही होत नाही.
एमबीए मध्ये एमबीए सीईटीचं आम्ही आमच्या परीने पूर्ण सांगतो, पण एमबीए सीईटी खूप अनप्रेडिक्टेबल आहे. दरवर्षी कसल्याही पद्धतीचे प्रश्न विचारतात. आता आपल्या बॅचमध्ये दरवर्षी बँकिंगचे जे स्टुडंट असतात तेही एमबीएची एक्झाम देतात. 99+ पर्सेंटाईल असतो त्यांचा. पण ते पण सांगतात की सर काही क्वेश्चन एकदमच विचित्र होते, खूपच वेग होते, खूपच इरिलिव्हंट होते. तर त्याचं प्रिपरेशन होईल का नाही त्याची गॅरंटी नसते. पण बाकीचं तुमचं पूर्ण कामाचं प्रिपरेशन होईल. एमबीएचं ज्यांनी आपल्याकडे बॅच केलेली आहे बँकिंगचीच आणि प्लस एमबीए केलेले आहे, त्या स्टुडंट्सचा तुम्ही फीडबॅक घ्या. ते तुम्हाला काय म्हणतात बघा. इनफॅक्ट एमबीए साठीच नाही, ऍग्रीकल्चर असो, बँकिंग असो, इन्शुरन्स असो, प्रत्येकाने फीडबॅक घ्यायचा. मी पुढे कव्हर करेलच. एसएससी, रेल्वे आणि प्रायव्हेट मधल्या पण बऱ्याचशा एक्झाम्समध्ये याचा फायदा होतो. 100% होतो का या बाकीच्या एक्झाम्सला इकडे सिलेबस थोडा थोडा वेगळा असतो काही ठिकाणी. तर त्याच्यावरती आपला मेजर फोकस नसतो. पण आपली ही बॅच केल्यानंतर बरेचसे एमपीएससी, युपीएससी मधले पण काही मुलं सीसॅटचं प्रिपरेशन करतात. त्यांनाही याचा फायदा होतो. टेटची एक्झाम असते त्यालाही फायदा होतो, टीचर्सची. अशा भरपूर एक्झाम्सला, महावितरण वगैरे गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सला खूप फायदा होतो. पण मेजॉरिटी बँकिंग आणि इन्शुरन्सच्या सिलेबसला पकडून आपण जातो. पण त्याच्यात बाकीचा सिलेबस पण कव्हर होतो. ठीक आहे. 100% एसएससी रेल्वे होईल का? तर त्याची गॅरंटी नाही. पण मेजॉरिटी होईल. त्यामुळे तुम्ही काय करा, याचं रेफरन्स विचारा काही स्टुडंट्सला. जे स्टुडंट्स क्लासमधनं सिलेक्ट झालेले आहेत, जे गव्हर्नमेंट जॉबला आहेत, बँकेत आहे, इन्शुरन्समध्ये आहे, एमबीएच्या टॉप कॉलेजेसला आहे, गव्हर्नमेंट थ्रू महावितरण, महाट्रान्सको, तलाठी झालेले आहेत. तलाठीसाठी पण बऱ्याच जणांनी या बॅचेस केलेल्या आहेत. त्यांना तुम्ही फीडबॅक विचारू शकता. ठीक आहे. पण सिलेक्ट झालेल्या स्टुडंटलाच विचारा. जे तुमच्या जिल्ह्यामध्ये असतील त्यांना विचारा. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी नसेल तर तुम्ही फक्त फोन करा ऑफिशियल नंबरवर आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. त्या जिल्ह्यामधनं जेही कोणी सिलेक्ट झालेले असतील त्यांचा आम्ही तुम्हाला नंबर पाठवू. ठीक आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामधलं भरपूर जण सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला त्यांचे रिझल्ट पण दिसतील. एमबीएच्या सिलेबसचं बोललो मी. अंडर ग्रॅज्युएटने ऍडमिशन घ्यावं का? तर मला असं वाटतं ऑफलाईनला शक्यतो अंडर ग्रॅज्युएटने ऍडमिशन टाळा. कारण अंडर ग्रॅज्युएट मुलांचं असं असतं की कॉलेजमुळे त्यांच्या सुट्ट्या पडतात, गॅप पडतो. जसे जॉब करणारे झाले, हाऊसवाईफ झाल्या, कॉलेज स्टुडंट झाले, या सगळ्यांचा ना थोडा थोडा ब्रेक पडत असतो, सुट्ट्या खूप पडतात. कशामुळे सर? यांचं जॉब असल्यामुळे त्यांना तिथे जावं लागतं. त्यानंतर हाऊसवाईफला घरचे काही कामं असतात. अंडर ग्रॅज्युएटला कॉलेजला बऱ्याच वेळेस जावं लागतं, एक्झामला जावं लागतं. तर या सुट्ट्या पडत असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन बॅच प्रिफर करा. ऑनलाईन पण आपली आत्ताच चालू झालेली आहे. जे काही मिस झालं ते तुम्ही रेकॉर्डेड कव्हर करू शकता. पण ऑफलाईनमध्ये शक्यतो डेडिकेटेड त्याच मुलांनी या ज्यांचा ब्रेक शक्यतो पडणार नाही. मग सर याचा ऑनलाईन ऍक्सेस नाही भेटत का? तर ऑनलाईन ऍक्सेस भेटतं, पण ते बॅच झाल्यानंतर भेटेल. ठीक आहे. बॅच मध्ये दिलं तर ते इझी गोईंग होऊन जातात. मुलं सिरियसली करत नाही, त्यात तुमचाच लॉस होतो. त्यामुळे सगळं भेटतं. जेवढंही तुमचं मिस झालं तेवढं सगळं तुम्हाला बॅचच्या एंडला भेटेल. पण बॅच चालू असताना बिलकुल नाही भेटत. तो मूर्खपणा आहे. कारण की तसं जर असलं तर मुलं इझी गोईंग होऊन जातात. मुलं सिरियसली प्रिपेअर करत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना बॅच रेग्युलर करता येणार त्यांनी शक्यतो ऑनलाईनला प्रिफर केलेलं बेटर होईल. ठीक आहे. सिलेक्टेड स्टुडंटकडनं नक्की रिव्ह्यू घ्या. डेफिनेटली काही पेरेंट्सशी पण बोला तुम्ही पाहिजे तर. बाकी तीनही डेट मी तुम्हाला सांगितल्या. सर आता बॅच कधी स्टार्ट होतीये, त्याच्या डेट्स वगैरे झाल्या. हे 3 सब्जेक्ट तुमचे रेग्युलर चालतील. क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. ही सकाळची बॅच असणार आहे. D3 ऑफलाईन म्हणजे ही सकाळची बॅच असणार आहे. सकाळी 7:30 ते 9 क्वांटचं लेक्चर राहील. नंतर 9:30 ते 10:30 रिझनिंग आणि 10:30 ते 11:30 इंग्लिश. त्यानंतर तुम्ही मेसला वगैरे तुमच्या हिशोबाने जाऊ शकता. लेक्चरमध्ये एक 15-20 मिनिटं मागे पुढे आम्ही टाइम टेबल चेंज करायचा विचार चालू आहे, पण मोस्टली हाच टाइम टेबल राहील. सकाळच्या बॅचमध्ये राहील. 12 वाजेच्या आतच तुमची बॅच संपून जाईल, एवढं क्लिअर आहे. ठीक आहे. जीएचं लेक्चर, जनरल अवेअरनेस हा पण एक सब्जेक्ट असतो. त्याचं पण लेक्चर सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम चालू असतं. पण हे तुम्ही करावं का? तर स्टार्टिंगला तुम्ही नका करू. जेव्हा तुमची सगळी रुटीन फिट होऊन जाईल, तुमच्याकडे टाइम असेल, तुमचं प्रिपरेशन बऱ्यापैकी असेल. आता तुमच्यामध्ये काही जुने स्टुडंट पण असू शकतात, ज्यांनी युट्यूबला वगैरे बॅचेस केल्या किंवा हिंदीमध्ये बॅच केली, त्यांना कळालं नाही, ते परत ऍडमिशन घेतात. तर ते स्टुडंट जीएचा साईड बाय साईड करू शकता. तुम्ही सध्या न केलेलं बेटर राहील, कारण की हा लोड खूप असतो. पण एक राईट टाइम येतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला ते सजेस्ट करतो. त्याचं काही काळजी करू नका. ठीक आहे. पण जनरल अवेअरनेसचे लेक्चर्स बॅच चालू असताना नाही असतात, बॅच झाल्यावरही असतात. जर तुमचे मिस झाले तर तुम्हाला सगळं रेकॉर्डेड पण भेटतं. नंतर लाईव्ह पण असतात. त्याचं काहीच काळजी नका करू. जनरल अवेअरनेसची रेग्युलर सायकल चालू असते. तुम्ही कुठेही जॉईन करू शकता. ठीक आहे. कुठल्याही स्लॉटमध्ये जॉईन करू शकता. कोर्सची फीस 22,000 आहे. 22,000. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलं जातं. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. प्रीचं कव्हर केलं जातं, मेन्सचं केलं जातं, इंटरव्ह्यूचं पण केलं जातं. मी तुम्हाला स्टुडंटचे फीडबॅक घ्या असं जाणून बुजून बोललो, कारण जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी इमानदारीने केलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की किती डिटेलमध्ये प्री, किती डिटेलमध्ये मेन्स आणि किती डिटेलमध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतात. नाही तर बऱ्याच वेळेस मुलांचं मिसकम्युनिकेशन असतं की बाबा मेन्सचं होत नाही का वगैरे, तर असं बिलकुल नाही राहत. त्यामुळे या गोष्टी तुम्ही सिलेक्ट झालेल्या स्टुडंट्सला, ज्यांनी खरंच इमानदारीने बॅच केली, त्यांना एकदा नक्की विचारा. ठीक आहे. 5 ते 6 महिन्यानंतर काय सर, 5-6 महिने बॅच चालू हो, 5 ते 6 महिने बॅच चालेल. आता या बॅचमध्ये कदाचित दिवाळी पण येऊ शकते, थोडंसं मागे पुढे जाऊ शकतं फेस्टिवल्समुळे. पण
5-6 महिन्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध सुटला असं बिलकुल नाहीये. इनफॅक्ट त्याच्यानंतर संबंध जास्त चालू राहतो, कॉन्टॅक्ट जास्त चालू राहतो. कारण बॅच झाल्यानंतर तुमच्यावर एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली असते, की त्यानंतर तुमच्या रिझल्टसाठी तुम्हाला रेग्युलर टचमध्ये ठेवण्यासाठी YouTubeला, Telegramला रेग्युलर सेशन्स असतात. ते सगळं मी इथं नाही सांगत. तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं जाईल. प्रत्येक सब्जेक्टचं एकदम डिटेलमध्ये पुढे पण कंटिन्युएशनमध्ये चालतं. पण ज्यांनी बॅच चांगली केली, त्याला चांगलं रिवाइज केलं, ते व्हिडिओ लेक्चर्स परत बघितले बॅच झाल्यावर, त्यांना त्याचा फायदा होतो. जर तुमचं काही मिस झालेलं असेल तर. तर तुम्हाला पूर्ण स्टडी प्लॅन, गाईडन्स, शॉर्टकट्स सगळं ट्रिक्स वगैरे त्यात सांगितलं जातं. कुठे कोणती ट्रिक्स यूज होईल, कुठे नाही होणार, कोणती करायची, कोणती नाही करायची. तुम्ही एकदा फीडबॅक घ्या. फीडबॅकमध्ये तुम्हाला हेच सांगितलं जाईल. पण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात. ठीक आहे. येताना फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, तेवढं लक्षात ठेवा. पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो आठवणीने घेऊन या ऍडमिशनच्या वेळेस. 6 जुलैला तुम्ही ऍडमिशनला येताय. SSAचं ऍप डाउनलोड करून ठेवा. ऍपमध्ये तुमचं नाव, आडनाव, ज्यांचं कोणाचं ऍडमिशन आहे त्यांनी प्रॉपर नाव टाका. ऍप डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनल डाउनलोड करून ठेवा. या बेसिक गोष्टी जर तुम्ही करून आला तर ऍडमिशन प्रोसेस थोडीशी स्मूथ होऊन जाईल. या सगळ्या गोष्टी पटापटा जमून जातील. ठीक आहे. जरी तुमची ऑफलाईन बॅच आहे तरी तुम्हाला ऑनलाईन भरपूर मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. मग सर ऑफलाईन मध्ये नाही दिलं जात का? तर ऑफलाईन मध्ये सगळे बुक्स, नवीन पॅटर्नचे सगळे बुक्स, कॉन्टचे, रिझनिंगचे, इंग्लिशचे सगळं मटेरियल भेटतं. तुम्हाला एकही रुपयाचा एक्स्ट्रा काही बुक्स वगैरे परचेस करायची गरज पडत नाही ऑफलाईनसाठी. ठीक आहे. तर एकही रुपयाचं कुठलंही बुक्स घ्यायचं नाही. सगळ्या अपडेटेड नोट्स आणि रिलिव्हंट क्वेश्चन, सगळ्यात महत्वाचं आहे रिलिव्हंट क्वेश्चन. नुसतंच काहीतरी क्वेश्चन टाकायचे म्हणून टाकलेले नाहीये. त्यात रिलिव्हंट एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काही डाऊट असला तर ऍडमिनला तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत शक्यतो कम्युनिकेट करा. किंवा मग या नंबरलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडं रात्री जरी कॉल केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आय होप की तुम्हाला मी सगळे डाऊट्स क्लिअर केले त्याच्यामध्ये. तरी काही डाऊट राहिला असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती विचारू शकता. ठीक आहे. अजून काही वाटत असेल तर प्लीज सिलेक्ट झालेल्या स्टुडंट्सकडनं तुम्ही फीडबॅक घ्या. ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. आणि जे जॉबवाले आहे, हाऊसवाईफ आहे किंवा कॉलेज स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी मला वाटतं इथे बघा वाचा तुम्ही D2 ऑनलाईन बॅच चालू आहे. तुम्ही ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घेऊन आधीचे लेक्चर्स रेकॉर्डेड कव्हर करू शकता. ऑफलाईनला शक्यतो ज्यांच्याकडनं बॅच होईल त्यांनीच करा. फक्त लवकर करा कारण मागच्या बॅच सारखं लगेच गडबड नको व्हायला. कारण आता 9 वर्ष झाले क्लासला. सगळ्या बॅचेस ऑलरेडी ऍडमिशनच्या अगोदरच फुल होतात. हा ट्रेंडच आहे आपला. तुम्ही कोणालाही विचारलं तरी हरकत नाही. ठीक आहे. चला मग लवकरच भेटू. विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.